जय हिंद मुलांनो. चला आजपर्यंत आपण पूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार शिकलेले आहोत. तर आज आपल्याला एकाच गणितात तर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार जर एकत्र आले आणि त्याला सरळ रूप द्या असं सांगितलं तर आपण काय करायचं त्याविषयी चर्चा करणार आहोत. तर सुरुवातीला आपल्याला इथं उदाहरण दिसतंय 600 अधिक 80 भागिले 2 वजा 10 गुणिले 8. याच्यात बघा बेरीज पण आहे, वजाबाकी पण आहे, गुणाकार पण आहे आणि भागाकार पण आहे. असं सरळ आहे तसं सोडवायचं का? जर तुम्ही आहे तसं सोडवायला गेलो तर उत्तर वेगळं येईल. मग त्यापेक्षा त्याला एक नियम आहे. त्यासाठी आपल्याला नियम वापरायचा आहे कंचा भागू भेव. काय नियम वापरायचा आहे? कंचा भागू भेव म्हणजे काय? अगोदर कंस सोडवायचा आणि कंसामध्ये पण भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी असेल तर अगोदर भागाकार सोडवायचा, मग गुणाकार, मग बेरीज, मग वजाबाकी. क्रम लक्षात आला? अगोदर कंस असेल तर कंस सोडवून घ्यायचंय, कंसामध्ये पण चारी क्रिया असतील तर अगोदर भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी ह्या क्रमाने आपल्याला जायचं आहे. अगोदर कंस, मग भागाकार, मग गुणाकार, मग बेरीज, मग वजाबाकी. त्यालाच इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो? बॉडमास. बी म्हणजे काय? ब्रॅकेट. ब्रॅकेट म्हणजे कंस. ब्रॅकेट मध्ये कंस. ऑफ म्हणजे चाचीचे, कंसाचा मध्ये जर असेल कंसाचा गुणाकार असेल तर गुणाकार करून घ्यायचा. आणि डी म्हणजे डिव्हिजन. त्याच्यानंतर एम म्हणजे मल्टिप्लिकेशन किंवा याला फक्त मल्टिप्लाय लिहितो. ए म्हणजे ॲडिशन आणि एस म्हणजे सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन म्हणजे काय? वजाबाकी. म्हणजे अगोदर करायचंय भागाकार, मग गुणाकार, मग बेरीज, मग वजाबाकी. या दोन्ही एकच नियम आहे. हे फक्त मराठीतून आहे, हा इंग्लिश मधून आहे. त्याच क्रमाने जायचंय तरच आपलं उत्तर बरोबर येईल. लक्षात येतंय? आता ह्या गुणाकारात आपण हा नियम अप्लाय करूया. इथं कोणकोणती क्रिया आहेत बघा? बेरीज आहे, भागाकार आहे, वजाबाकी आहे, गुणाकार आहे, पण कंस कुठं नाही. मग अगोदर कोणता सोडवायला पाहिजे? भागाकार. कंस नाही तर सोडून द्या. अगोदर कोणता सोडवायला पाहिजे? भागाकार. कुठे आहे बघा भागाकार? इथं भागाकार आहे या दोन संख्येमध्ये 80 भागिले 2. मग अगोदर 600 ला आहे तसंच लिहा. 600 अधिकला अधिक. मग आपल्याला सोडवायचंय 80 भागिले 2. किती येईल 80 भागिले 2? 80 चे अर्धे करायचे. 40. तर तोपर्यंत इकडे करून बघितलं तरी चालेल. असं 80 भागिले 2 बेचोक 8. आतातून 8 गेले 0. घेतला 0 आणि भाग बसला शून्याचा. 0 किती उत्तर आलेले आहे? 40. किंवा बेचोक 8 शून्याला 0 म्हणजे उत्तर आलेलं आहे 40. म्हणजे ह्या दोघांच्या बदल्यात आपल्याला लिहायचं आहे 40. लिहिलं का? हा. आता पुढे काय आहे? वजा. आणि त्यानंतरचा कोणता सोडवायचा आपल्याला? 2 नंबरला गुणाकार. 10 8 80 म्हणजे इथं ह्या दोघांच्या बदल्यात येईल 80. इथं पण समजलं सगळ्यांना? हो. साधारणतः बघा बेरीज असेल तर बेरीज आहे तसाच ठेवायचं, वजा असेल तर वजा आहे तसाच ठेवायचं. त्याच्यामध्ये क्रिया आपल्याला करून घ्यायचे आहे. आता इथं किती झालं बघा? आता किती क्रिया आहेत तिथं? एक आहे बेरीज, दुसरा आहे वजाबाकी. मग अगोदर कोणता करायचा आहे? बेरीज आहे का नाही? अगोदर बेरीज करायचं. 600 अधिक 40 किती? 640. मग करून बघा. 600 अधिक 40 शून्याला 0 4 म्हणजे ह्या दोघांच्या बदल्यात येईल 640 वजा 80. 600 मधून किती? 640 मधून किती घालवायचे? 80. अगोदर 40 घालवा, 600 राहतील. 600 मधून परत 40 घालवा, 560 राहतील. नाहीतर आपल्याला सरळ इकडे करून बघायचं आहे. 640 वजा 80. शून्यातून शून्य गेल्यावर 0. 4 8 जाणार नाही.
हे होईल 14, इकडे होतील 5, 14 तून 8 गेल्यावर 6, 5 मग उत्तर आलेलं आहे 560. इथे उत्तर आलेलं आहे 560. अशा पद्धतीनं याच क्रमाने सोडवायचं आहे तरच उत्तर येईल, अन्यथा उत्तर येणार नाही, म्हणजे चुकीचं उत्तर येईल. समजतंय? आता दुसरा उदाहरण बघा. 700 अधिक 40 वजा 10 गुणिले 8 भागिले 2 आलेला. काय नियम आपला? कंचा भागू देव, कंस मग भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी, त्यालाच आपण म्हणतो बॉडमास. आता अगोदर बघा कंस तर कुठे दिसत नाही, तुम्हाला मी सांगितलं तसं बेरजेला अगोदर इथं बेरीज आणि इथं वजा ठेवलं आणि बाकीची क्रिया त्याच्या खाली केलं तरी चालतंय. हो, आणि इथं बघा भागाकार इथं आहे, म्हणजे 1 नंबरला काय सोडवावं लागेल? भागाकार सोडवावं लागेल. कुठला भागाकार आहे? 8 भागिले 2. किती येईल? 8 भागिले 2 4. 1 चोक 8 म्हणजे इथं येईल 4. मग बघा 700 ला 700 बेरजेला बेरीज, 40 ला 40 वजाला वजा 10 ला 10 गुणिले याचा उत्तर किती आलेला आहे? 4. म्हणून इथं येईल 10 गुणिले 4. आता त्यानंतर भागाकार सोडवून झालेले आहे, त्याच्यानंतर काय सोडवायचं आहे? गुणाकार. कुठे आहे गुणाकार? इथं आहे 10 गुणिले 4 म्हणजे 700 ला 600 अधिक ला अधिक 40 ला 40 वजाला वजा 10 चोक 40. याचं उत्तर आलेलं आहे 40. आता कोणती क्रिया राहिली? बेरीज आणि वजाबाकी. अगोदर कोणता सोडवायचा? बेरीज. त्यानंतर असला वजाबाकी. 700 अधिक 40 किती येईल? 740 वजा 40. मग 740 मधून 40 घालून टाका, ते वरचे 40 केले तर राहिले किती? 700. मग उत्तर येईल 600. समजतंय का? ह्याच क्रमाने जायचं आहे. कंचा भागू बे व. इथं बघा 700 अधिक 50 वजा 5 गुणिले 12 भागिले 4 आहे. अगोदर काय सोडवायचंय? भागाकार. कुठे आहे बघा भागाकार? इथं आहे 12 भागिले 4. 4 1 4 4 4 3 12. याचं उत्तर येईल 3. मग 700 ला 700 अधिक 50 ला 50 वजा ला वजा 5 ला 5 याचं उत्तर आलेले गुणिले 3. गुणिले 3 ला गुणिले 3. आता त्यानंतर काय सोडवायचंय? गुणाकार. कितना गुणाकार सोडवायचा आहे? 5 गुणिले 3. 5 3 15. 3 5 15 म्हणजे इथं येईल 15. म्हणजे 700 ला 700 अधिक ला अधिक 50 ला 50 वजा ला वजा 5 3 15. कोणते राहिले? 2 बेरीज आणि वजाबाकी. मग कोणता सोडवायचा आहे? बेरीज. हा वजा बघा, जर दोन्ही बेरीज आणि वजाबाकी दोनच क्रिया राहिल्या असतील तर जो डाव्या बाजूला आहे तो अगोदर सोडवायचा, म्हणजे अधिक अगोदर सोडवूया आणि जे पुढे आहे ते नंतर सोडवलं तरी चालतंय. 750 700 आणि 50 किती झाले? 750 वजा 15. 750 मधून 15 घालवायचे. 750 वजा 15. बघा शून्यातून जाईल का? नाही. 10 होईल, इथं होईल 4. 10 तून 5 गेले 45. 5 4तून 1 गेल्यावर 3 87 7. हे बघा किती? 735 उत्तर आलेला आहे. आपला ही उत्तर 735. समजतं का? अशा पद्धतीने त्या नियमाने जायचं आहे तरच आपल्याला ते सोडवता येईल. आता बघा हे झालं पूर्णांकाचं. अपूर्णांकात पण तसंच असतं. अपूर्णांकात पण बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार दिलेला असेल तर काय करायचं? नियम बदलायचा नाही. नियम सेमच आहे. कंचा भागू बे व. कंस मग भागाकार मग गुणाकार मग बेरीज मग वजा बाकी. इथं मात्र कंस आहे. बरं इथं एक कंस आहे, इथं एक कंस आहे, इथं मध्ये गुणाकाराचा चिन्ह. लक्षात? मग अगोदर काय केलं पाहिजे? कंस सोडवून घ्यायला पाहिजे, मग त्याचा गुणाकार केला पाहिजे. मग अगोदर इकडचा कंस सोडवून घेऊया. इथं काय बघा 5 आणि 5. इथं पण 2 चिन्ह आहेत. कंसामध्ये पण जर चिन्ह असतील तर तिथं पण तोच क्रम लावायचा आहे. इथं पण 2 चिन्ह आहेत. एक आहे बेरीज, एक आहे वजाबाकी.
एक आहे बेरीज आणि एक आहे वजा बाकी. तर अगोदर कोणता सोडवायचा? बेरीज. इथं बघा बेरीज करताना दोन नियम आहेत ना, छेद समान असताना आणि छेद समान नसताना. इथं छेद समान आहे का दोन्ही मध्ये? छेद समान आहे. तर किती लिहायचं? एक छेद आपण लिहिणार आहे 5 आणि वरच्याचं काय होईल? बेरीज. 3 अधिक 1 मग वजाला वजा 3 छेद 10 10 कंस पूर्ण गुणिले. आता इकडचा कंस सोडवायचा. इकडच्या कंसात एकच क्रिया आहे. कोणती आहे? भागाकार. भागाकाराची. मग इथं काय क्रम लावायची गरज नाही. एकच आहे भागाकार, तर भागाकार सोडवायचा आहे. मग 4/5 आहे तसाच लिहायचा आहे. पहिला पूर्णांक आहे तसाच लिहिणे. भागाकाराचा होईल गुणाकार. आणि याचा काय होईल? व्यस्त. व्यस्त. 5 वर जाईल आणि 16 खाली. खाली. इथं बघा 5 1 5 5 1 इथं गुणाकार आहे. तुम्हाला भाग उडवायला चान्स आहे. 4 1 4 4 चौक 16. मग किती राहिला? इथं वर राहिला 1 आणि 1, इथं राहिला 1 आणि 4. आता बघा पुढे जाऊया. इथं किती झालं? 3 आणि 1 4 छेदात 5 वजाला वजा 3 छेद 10 कंस पूर्ण. अजून दोन संख्या आहेत त्यामुळे कंस जाणार नाही. गुणिले गुणिले. इथं बघा आता गुणाकार आहे. वरच्या वरच्याचा गुणाकार, खालच्या खालच्याचा गुणाकार. म्हणजेच काय? अंशा अंशाचा गुणाकार, छेदा छेदाचा गुणाकार. किती राहिला? 1 गुणिले 1 म्हणजे 1 1 1 1 गुणिले 4 म्हणजे 1 4 4. इथं आलेले 1 छेद 4. आता एकच अपूर्णांक राहिलेला आहे म्हणजे कंस उडून गेलेला आहे. आता पुढे इथं सोडवायचं पुन्हा. इथं कोणती क्रिया आहे? एकच आहे वजाबाकी. त्यामुळे आता क्रम लावायची काय गरज आहे का? नाही. वजाबाकी आहे तर वजाबाकी सोडून घ्यायचं. पण प्रॉब्लेम काय आहे? इथं आहे छेद 5, इथं आहे छेद 10. इथं छेद भिन्न आहेत. मग अगोदर काय करावं लागेल? छेद समान करून घ्यावा लागेल. आता बघा 5च्या पाड्यात 10 आहे का रे? हो. किती नंबरला आहे? 2. 5 दोन्ही 10 म्हणजे याला आपण 2 न गुणलं तर छेद 10 व्हायला लागलेला आहे. म्हणून पहिल्या अपूर्णांकाला कितीला गुणायचं आहे? 2 न. अंशाला आणि छेदाला आपण 2 न गुणायचं आहे. पुढचा आहे तसंच ठेवा. 3 छेद 10 मग किती झाले? 4 दोन्ही 8 5 दोन्ही 10 वजाला वजा 3 छेद 10 कंस पूर्ण गुणिले. पुढचा किती आहे? 1 छेद 4. आता इथं बघा छेद समान आहे. दोन्ही जर छेद समान असेल तर आपण काय करतो? एकच छेद घेतो 10 आणि या दोघांची काय करतो? वजाबाकी आहे म्हणून वजाबाकी. 8 वजा 3 8 वजा 3 गुणिले 1 छेद 4. आता बघा 8 3 गेल्यावर किती राहिले? 5 झाला 10 गुणिले 1 छेद 4. इथं बघा 5 1 5 आणि 5 गुणे 10. आता इथं गुणाकार आहे. वरच्या वरच्याचा गुणाकार, खालच्या खालच्याचा गुणाकार म्हणजे अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार. इथे 1 गुणिले 1 1 1 1 आणि 2 गुणिले 4 2 चौक 8. उत्तर आलेलं आहे 1 छेद 8. समजतं का? आता तसं दुसरा एक उदाहरण आहे बघा. नियम काय आहे? सेम वापरायचा आहे. कंसा भागू देव. इथं कंस आहे का? आहे. 1 2 3 आहे. इथं बघा बेरजेला बेरीज, वजाबाकीला वजाबाकी. म्हणजे इथं स्वतंत्र केलं तरी चालेल, इथं स्वतंत्र केलं तरी चालेल, इथं स्वतंत्र केलं तरी चालेल. तो कंस अगोदर सोडवून घ्यायचा आहे. हे तिन्ही कंस सोडवून घ्या. इथं काय? गुणाकार आहे. इथं टेन्शन आहे का? नाही. अंशा अंशाचा गुणाकार, छेदा छेदाचा गुणाकार. एकी तिन्ही 3 2 पंचे 10 आलेला आहे 3 छेद 10 आणि एकटाच आला कंस निघून गेलेला आहे. अधिकला अधिक इकडचा कंस सोडवायचा आहे. इथं कोणती क्रिया आहे बघा? बेरीज. एकटाच आहे त्यामुळे क्रम लावायची गरज नाही. पण इथं 2 आहे छेद आणि इथं काय आहे? 5. अगोदर काय करावं लागेल? छेद समान करून घ्यावा लागेल. 2 च्या पाड्यात 5 आहे का रे? नाही. 5 च्या पाड्यात 2 आहे का? नाही. मग काय करायचं? साधं ह्या 5 ने ह्या दोघाला गुणवून घ्यायचं आणि ह्या 2 आणि ह्या दोघाला गुणवून घ्यायचं. मग कसं येईल? 1 गुणिले 5 तसंच येईल 2 गुणिले 5 अधिक 3 छेद 5 तसंच येईल. 2 ला गुणायचं आहे 3 गुणिले 2 5 गुणिले 2 वजाला वजा. ह्या कंसात कोणती क्रिया आहे? भागाकार आहे आणि एकच क्रिया आहे त्यामुळे इथं पण क्रम लावायची आवश्यकता नाही. भागाकार सोडून घ्यायचा आहे. भागाकार सोडवताना 2 छेद 3 ला पहिला अपूर्णांकाला आहे तसंच ठेवायचा आहे. भागाकाराचा होईल
गुणाकार आणि याचा काय होईल व्यस्त म्हणजे 5 वर जाईल आणि छेदात 4 आहे 5 छेदात 4 इथं बघा गुणाकार आहे भाग उडवायला चान्स आहे इथं जातं 2 1 2 2 दोन्ही 4 आता इथं काय राहिलं बघा इथं राहिलेलं आहे 3 छेदात 10 ला 3 छेदात अधिकला अधिक अगोदर कंस सोडवायचा ना कंस गेल्याशिवाय पुढची क्रिया करता येणार नाही इथं किती झालं 5 1 5 5 दोन्ही 10 अधिकला अधिक 3 दोन्ही 6 5 दोन्ही 10 कंस पूर्ण वजा इथं गुणाकारच राहिले 1 गुणिले 5 एकी 5 5 3 दोन्ही 6 झालं इथपर्यंत हो इथं कंस आहे अगोदर हा कंस सोडवायचा आहे तसंच ठेवा 3 छेदात 10 अधिक इथं बघा दोघांचे पण छेद कसे आहेत आता समान समान एक छेदाला एक छेद घेतलेला आहे 5 अधिक 6 किती झाले 11 वजा 5 छेद 6 ला आहे तसं घेतलेला आहे आता इथं दोन क्रिया राहिले कंस निघून गेलेला आहे क्रिया किती राहिली आता दोन एक आहे बेरीज एक आहे वजाबाकी मग अगोदर कोणता करायचं बेरीज मग त्यानंतर करायचंय वजाबाकी मग बेरीज कर हा इथं अडचण आहे का नाही दोघांचा छेद 10 आहे इथं 10 ठेवलेला आहे ह्या दोघांचं काय होईल बेरीज 11 अधिक 3 14 वजा 5 छेद 6 इथं बघा इथं गुणाकार असताना इकडून 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 भागाकार उडवता येईल पण इथं वजाबाकी आहे तर फक्त इथलं इथं आपल्याला भाग देता येईल म्हणजे ह्याला संक्षिप्त रूप देता येईल इथं 14 आणि इथं 10 आहे 2 7 14 आणि 2 पंचे 10 दोघांना पण दोन भाग जातो किती राहिला आता 7 छेद 5 इथं राहिलेले आहे 7 छेद 5 वजा 5 छेद 6 इथं राहिलेले आहे 5 छेद 6 इथं पुन्हा बघा तेच आहे इथं कोणती क्रिया आहे वजाबाकी आता एकच क्रिया राहिलेली आहे तर त्याला काय अडचण नाही वजाच करायचं आहे याला कितीने बनायचं आहे 7 5 च्या पड्यात 6 नाही 6 च्या पड्यात 5 नाही याला 6 ने बनायचं आहे 7 गुणिले 6 छेदात 5 गुणिले 6 वजाला वजा 5 गुणिले ह्याच्याने बनायचं आहे 5 6 गुणिले 5 इथे येईल 7 चा कम 42 6 पंचे 30 वजाला वजा 5 5 25 6 पंचे 30 आता काय होईल बरं वजाबाकी 30 आणि 30 काय आहे समान तर छेद समान आहे म्हणून एकच छेद घेतलेला आहे 30 मग हे होईल 42 वजा 25 42 मधून 25 घालायचे 42 वजा 25 किती हा होईल 12 हा होईल 3 12 तून 5 गेल्यावर 7 आणि 3 तून 2 गेल्यावर 1 17 आणि छेदात मात्र किती आहे 30 उत्तर आलेलं आहे 17 छेद 30 17 छेद 30 समजतं का अशा पद्धतीनं जर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार मग ते पूर्णांकात असो नाहीतर अपूर्णांकात असो एकत्र आलं तर सरळ रूप देताना आपल्याला कंचा भागू बेव किंवा बॉड मास BODMAS या सूत्राचा वापर करायचा आहे आणि त्याच प्रमाणात सोडवायचा आहे त्या क्रमाने जर तुम्ही सोडवलं नाही तर उत्तर येणार नाही थोडंसं सराव करा तेच बेरीज आहे तीच वजाबाकी गुणाकार भागाकार सगळे नियम सारखेच आहेत फक्त अगोदर कोणतं सोडायचं ते ठरवायचं आहे आणि सरावानं तुम्हाला आणखीन याला शॉर्ट करता येईल एवढा मोठा लिहिता येणार नाही पण तुर्तास हे तरी समजलं ना आता सराव करा का प्रॅक्टिस नेक्स्ट मॅन परफेक्ट ओके पुन्हा भेटूया पुढच्या पिरियडला एक नवीन संकल्पना घेऊ तोपर्यंत धन्यवाद